आणि बडवा संघ आपली सलामीची जोडी रवाना करायची आहे. यस, सलामीची जोडी रवाना करायची आहे. बडवल संघ 3 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. यस, जाऊया मैदानावरती. क्वार्टर फायनल नंबर 1 आपल्या भेटीस आली आहे. मानगाव विपक्ष बडवल संघ. बडवल संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल. प्रथमता निवडलाय फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते. मानगाव संघाला पहिला गोलंदाज असेल मानगाव संघाकडून सागर. ऑन स्ट्राइक एंड फलंदाज कपिल झोमटे. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज स्वप्नील. 3 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू 38 सर्कल मध्ये असेल. चेंडू एक धाव केली जाते ते कंप्लीट. एक धावेच्या मदतीने श्री गणेशा केला जातोय संघाचा. एक धावेच्या मदतीने धाव फलकावरती लागले धावा. एक या आकड्यावरती विचार करायला गेलं तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच. क्वार्टर फायनल नंबर 1. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज सलामीचे फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन स्वप्नील. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज सागर. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल धाव. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. कोट टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न फाईन लेग झोन मध्ये शेवटच्या क्षणाला अडवलाय आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या आहेत त्या 3 आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलबळ टप्प्याचा चेंडू. अपील तंत्राचा वापर आणि इथे अपील तंत्र फेटाळलाय. चेंडू असेल निर्धाव.
निर्धाव चेंडूच्या मदतीने 3 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. विचार करायला गेले तर पहिल्या चेंडूवरती आली होती सिंगल, त्यानंतर आली दुहेरी आणि आता तिसरा चेंडू आलाय डॉट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सागरच्या मार्फत. पुन्हा एकदा टाप्याचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न आणि सुंदर झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिला खतरा बसला जातोय तो भडवल संघाला. ओव्हर टू डीजे. विकेट 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या अंती धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 3. फलंदाज स्वप्नीला परतावं लागलाय. त्याची जागा भरण्यासाठी नौका फलंदाज रवाना झालाय. 1 डाऊनच्या विकेट वरती असेल फलंदाज अविनाश. जणही 2 चेंडू उर्वरित या षटकातील. पहिलं मॅनंडरी पॉवरप्लेचं षटक हाताळताना गोलंदाज सागर. 4 चेंडू फेकी केले तर अवघ्या 3 धावा खर्च, 1 विकेटचं पतन. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पाहिजे तसा समाचार घेतला जात नाही अविनाशच्या मार्फत. पुन्हा एकदा आलाय चेंडू निर्धाव. 5 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या स्थिर 3 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. दुहेरी धाव कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाला झाली इथे समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. क्वार्टर फायनल मध्ये जो पण संघ कोण विजयी होईल त्याची सेमीफायनल नंबर 1 उद्या खेळवली जाईल, ही नोंद घ्यायची. जो पण संघ क्वार्टर फायनल नंबर 1 विजयी होईल तिची सेमीफायनल नंबर 1 उद्या खेळवली जाईल, याची नोंद घ्यायची. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर गोलंदाज सागर या गोलंदाजाने अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेटचं पतन केलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आता सांगे कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज गणेश, ज्याच्या मार्फत मागच्या 2 मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळाली आहे. आता स्टॅकेंड वरती फलंदाज भडबल संघाचा कपिल झोमटे, त्याच्या समेत गोलंदाज असेल गणेश. पहिला चेंडू गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि इथे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव असेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू समाप्तीवरती आलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या मार्फत. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती असेल फलंदाज असेल अविनाश. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे कोणतीही चुकी नाहीये. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. अविनाशच्या पारीचा अंत. झालेत. फलंदाज असेल 2 डाऊनच्या विकेट वरती रोहित. फलंदाज बाद झालेत अविनाश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या मार्फत. 2 चेंडू फेकी केलेत, 1 धाव खर्च करत 1 विकेटचं पतन केलंय. अजूनही 4 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. ऑन स्टॅकेंड वरती फलंदाज न्यू बॅट्समन रोहित. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे कोणतीही चुकी नाहीये. विकेट क्रमांक 3 सुंदर असा झेल पकडला जातोय आणि इथे रोहितच्या पारीचा अंत. ओल्ट
यस जाऊया मैदानावरती. रोहितच्या पारीचा अंत झाला. न्यू बॅट्समन झालेत रवाना. बबलू हा फलंदाज असेल. विचार करायला गेला तर बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन केलंय गणेशने. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती असेल गोलंदाज गणेश. विचार करायला गेला तर आजच्या दिवसात षटकार हॅट्रिक 2 वेळा लागली गेली. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सीमारेखा फार फाईन लेग झोन मध्ये आलाय. 1 बाउंड. त्याला संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती असेल. अजूनही 2 चेंडू उर्वरित. पाचवा चेंडू गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या मार्फत. 5 चेंडू समाप्तीवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर गोलंदाज सागरने धबा खर्च केले होते. 5 केलं होतं 1 विकेटचं पतन. तशीच गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज गणेश. धावा खर्च केल्यात 5 आणि 2 विकेटचं पतन. शेवटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि इथे एज. विकेट लागली जाते. बबलूच्या पारीचा अंत. 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर. दोन षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. 2 षटकांचा विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 बाद 10 या आकड्यावरती. आता सांघिक कोट्यातला शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय गोलंदाज मानगाव संघाकडून चैतन्य. न्यू बॅट्समन रवाना झालेत बडवल संघाकडून रोहन. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज कपिल झोमटे. पहिलाच बॉल कपिल झोमटे. ऑन स्ट्राइक फलंदाज. सुंदर फटका लॉफ्टेड हिट आणि चेंडू आलाय सीमारेखा पार. 6 धावेंसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती लागल्या गेल्या 16 या आकड्यावरती. टळपायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती षटकारावर जित केलाय कपिल झोमटे या फलंदाजाने. चैतन्यला कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. दिशा भरकटताना दिसतोय गोलंदाज चैतन्य. स्वेर चेंडू झाले सांगता स्वेरच्या मार्फत एक अतिरिक्त बोनसच्या मार्फत एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल धाव फलकामध्ये 17 या आकड्यावरती. दुसरा बॉल. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुंदररित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेंच्या भरत्याने धावफलक पुढे सरके जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. विचार करायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 10. आता या तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूवरती धावा खर्च केल्यात गोलंदाज चैतन्यने 9 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित. सलामीचा फलंदाज कपिल झोमटे. ऑन स्ट्राइक फलंदाज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय सीमारेखा पार. 6 धाब्यांसाठी आलाय. पुन्हा एकदा कपिल ब्रँड षटकार.
स्कोर कार्ड वरती 25. विचार करायला गेला तर अजूनही 3 चेंडू उर्वरित आहे या षटकातील. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा. पुन्हा एकदा आता कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज चैतन्य. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित या शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट स्वीट साऊंड ऑफ द बॅट. प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमारेखा पार आलाय. 6 धाव्यांसाठी पुन्हा एकदा कपिल ब्रँड षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या स्लॉग ओव्हर मधला, ह्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. विचार करायला गेलं तर कपिल जोमटे वैयक्तिक खेळतायत 7 चेंडू 21 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. स्लो डिलिव्हरी. सुंदर कमबॅक आणि इथे धावबाद. नक्कीच धावबाद झालेत फलंदाज. आणि आता येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असणार आहे ती मानगाव संघाला. जाऊया मॅच कडे. दत्ता गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पहिला झटका फार निराशाजनक टीम माणगावसाठी. पहिला झटका कुमार बासरेच्या स्वरूपात वन मॅन आर्मी जी टीम मानगावची पाहायला मिळत होती त्या आर्मीला मात्र या ठिकाणी थांबवलं गेलंय. रणमशीन ऑफ मानगाव. पहिल्याच बॉल वरती करारा जवाब गोलंदाज दत्ताच्या माध्यमातून. दत्ता हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती कुमार बासरे या बॅट्समनला त्याने परतावलंय. दे धक्का जबरदस्त. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर 880चा धक्का त्याने दिलाय. हा चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला जर पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपातली धाव येईल. एका धावेने मात्र धावसंख्येचा श्री गणेशा जरूर झालाय. रोशन आणि त्याच्या समवेत राजेंद्र. थर्ड अंपायर साठी अपील. चला विवेक. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. डॉटची संगता.
सामन्यात चुरस निर्माण होणं अपेक्षित आहे. अटीतटीची लढत आहे. अशा परिस्थितीत 3 बॉलचा थरार पाहायला मिळाला. एकच धाव ही धावपळकावरती लागली गेली आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर कुमार बासरेची गोल्डन विकेट सध्या तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. दत्ता गोलंदाज आपण पाहतोय. बडवाल टीमच्या अस्तित्वाची लढाई देण्यासाठी तो सज्ज झालाय. 3 षटकांचा सामना आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटचा जर तुम्ही विचार करायला गेला तर 3 षटकांच्या सामन्यामध्ये कोणत्या संघाला कधी सट्टा लागेल याची मात्र गणती नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी स्वरूपातली धाव. थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर मात्र या ठिकाणी धावसंख्येला एक अलार्म पाहायला मिळतोय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीत पहिल्या षटकाकडे आपण जाऊया, पहिल्या इनिंगकडे जिथे सागरने गोलंदाजी केली होती ना, तब्बल 5 धावा आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली होती, तशीच रणनीती सध्या या गोलंदाजाची पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर गणेश आणि त्याच्यानंतर चैतन्य धावा खर्च करताना जरूर दिसले होते. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र कपिल अंदाज मात्र चुकला यावेळी म्हणायला गेलं तर. असं बऱ्याच जणांना वाटलं तर स्वतः बॅटरला सुद्धा वाटलं की हा बॉल झेल स्वरूप 6 स्वरूपात पाहायला मिळेल, परंतु फार अंतर होतं आणि तिथे मात्र जजमेंट कपिलला सध्या मैदानात घेता आलं नाहीये. नाहीतर राजेंद्रला सुद्धा मैदानातून परतावं लागलं असतं सेम कुमार बासरीच्या विकेट समवेत. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गॅपचं सिलेक्शन जरूर केलंय यावेळी. रोशनच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा रिझनचा चौकार पाहायला मिळालाय. पहिलं षटक समाप्ती पथावरती आलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत या ठिकाणी 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे. अविनाश गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. अविनाश चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव धावपळकावरती येईल. इथे काय घडतंय ते पाहूया. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 8 या आकड्यावरती. सगळ्या मॅचकडे एक चांगली लढत. फर्स्ट क्वार्टर फायनल आमदार चषक 2023 ची. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीत जर विचार करायला गेला तर एक बडवल टीम आज मैदानात तितकीच दावेदारी ठोकताना दिसून आले, परंतु मानगाव टीमला शांत केलाय सध्या बडवलच्या या गोलंदाजांनी. विचार विनिमयाची सांगड घालावी लागेल. इथे मात्र याही प्लेयरला परतावं लागेल. फार मोठी घाई केली होती मनगाव टीमने या प्लेयरला मैदानात उतरवून, कारण जिथे कुमार बासरीची विकेट गेल्याच्या नंतर 1 डाऊनला वेट अँड वॉच करायचं होतं. राजेंद्रला मैदानात जरूर आणलं गेलं, परंतु अतिघाई
आणि इथे संकटाचाही असा प्रकार राजेंद्रच्या बाबतीत जरूर पाहायला मिळाला. परंतु आता न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत सागर. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र बॉल जाईल सीमारेखा पार. चौकार जरूर आलाय. ऐन मोक्याच्या वेळी बॅटिंग साकारली जाणार का? कारण इथे आता झिरो पासून हिरो बनण्याची तयारी मानगाव टीमला जरूर करावी लागेल. कारण इथे चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. 32 धावा संख्येचं टार्गेट. हा चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज सिक्सर आणि या सिक्सने मात्र धावसंख्येला एक बराच मोठा लगाम पाहायला मिळणार आहे. कारण इथे धावसंख्या वेगाने वाढतीये. जाऊन पोहोचले ती 19 आकड्यावरती. कपिल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. 6 बॉल आणि 13 धावा संख्येची गरज आहे. हा चांगला स्ट्रोक हवाई सफर, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होणार आणि इथे मात्र विकेटचा पतन. परतावं लागेल ते फलंदाज रोशनला. फार रोमांचकारी मॅच पाहतोय. एकीकडे कधी मानगाव टीमचं पारडे जड होत आहे तर कधी बडवाल टीमचं पारडे जड होत आहे. क्षणाक्षणाला बदलता जाणारा क्रिकेट आज आपण मैदानात अनुभवत आहे आणि याच क्रिकेटची परिणती आमदार चषकात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर पाहायला गेलं तर नक्कीच आता 6 बॉल 13 धावा संख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती कपिल या गोलंदाजाने जेलबादच्या स्वरूपात विकेटचा थरार दिलाय. परंतु जर पाहायला गेलं ना तर नक्कीच शेवटच्या सेकंड ओव्हरमध्ये शेवटचे 2 बॉल होते जिथे मात्र एक षटकार आणि चौकार आला होता सागरच्या बॅटमधून. त्याने सामन्याला युटर्न जरूर केला होता. परंतु आता मात्र हा सामना दोन्ही संघाच्या बाबतीत तितकाच महत्त्वपूर्ण आहे. पहिले क्वार्टर फायनल या स्पर्धेची आमदार चषकाची क्वार्टर फायनल आपण अनुभवतोय. हा बॉल आलाय डॉट. निर्णायक निर्णायक आणि निर्णायक बॉल सध्या पाहायला मिळतोय. नियम बदललेत ना.
इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. यावेळी एक धाव जरूर आले. आता येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती 12 धावसंख्येची. कपिला गोलंदाज, फार चांगली गोलंदाजी. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. या तर 2 षटकार, या तर 1 षटकार 1 चौकार. धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. हा बॉल आलाय डॉट. एक बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. बडवाल टीम इथे विजय झाले. विजय संघाचे अभिनंदन. आणि मनगाव टीम तुमचं सुद्धा गोड गोड कौतुक. आपण क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो